सर्वांना नमस्कार. मी पत्रकार राजाराम ओहाळ. आज मी आपले क्राईम संडेचे संपादक लक्ष्मणराव पाटोळे साहेब यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे. त्यांच्याकडून काल जो संसदेमध्ये वन नेशन वन इलेक्शन हा जो मुद्दा चर्चेला गेला किंवा प्रस्ताव ठेवला गेला त्याविषयी मी त्यांच्याकडे चर्चा करणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. हां, तर काल जो लोकसभेमध्ये वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा चर्चेला गेला, पण हा मुद्दा किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे यावर आपलं काय मत आहे? लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाच वेळी घेण्याची परवानगी देणारे घटना दुरुस्ती विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडले गेले. विधेयकाला काही पक्षांनी विरोधही केला. त्यामध्ये हे विधेयक मंजूर करण्यासाठी मोदीकडे 272ची संख्याबळची गरज होती. परंतु काल दुर्दैवाने त्यांचे 20 खासदार हे गैरहजर राहिले आणि मोदी स्वतः सुद्धा. आणि मोदी स्वतः सुद्धा. हं. म्हणजेच काल जे मतदान झालं लोकसभेमध्ये ह्या वन नेशन वन इलेक्शन, एक निवडणूक एक देश, याच्यामध्ये एनडीए तर्फे 269 आणि इंडिया गठबंधनकडून 198 अशा प्रकारचं मतदान झालं. पण त्याच्यानंतर हे सगळं करण्यासाठी लोकसभेमध्ये खूप मोठी बहस झाली. हं. आणि संविधानात असं काही जे तिथे असलेले खासदार यांनी काही अनेक असे मुद्दे उचलले गेले. त्यामध्ये एकंदरीत संविधानामध्ये 129वी हां. घटना दुरुस्ती करावी लागेल. म्हणजे संविधानाच्या मूलभूत रचनेवर हल्ला आहे. म्हणजे असं आहे का 400 पार अगोदर नारा देऊन संविधान बदलण्याची घोषणा केली, ते शक्य झालं नाही म्हणून त्यांनी हा प्रस्ताव मांडलाय का? नाही, हा प्रस्ताव त्यांनी बघा कसं आहे, मोदी फार चालाक आहेत. त्यांना कुठल्या वेळी कुठली गुगली करायची आणि कुठला बॉल टाकायचा आणि समोरच्या खेळाडूला कसं पेचात आणायचं आणि त्याची दिशाभूल कशी करायची हे सगळं त्यांना चांगलं माहिती आहे. गेल्या ज्या दिवशीपासून हे अधिवेशन सुरू झालं लोकसभेचं, त्या दिवशीपासून गेल्या 4-5 दिवस, गेला हप्ताभर तर अधिवेशन 1 घंटा 2 घंटा चाललं. त्याच्यानंतर दिवस बंद झालं. म्हणजे विरोधकाचं एकच मत होतं की अडाणीला अटक करा. अदानीचा मुद्दा जो झालेला आहे, परदेशामधून त्यांनी 22 लाख कोटी रुपये तिथून एका बिजली प्लांटसाठी त्यांनी आणलेले आहेत आणि ते बिजली प्लांटला न वापरता त्यांनी इथल्या ते बिजली प्लांट आपल्याला मिळावा म्हणून इथल्या अधिकाऱ्याला ते घूस दिलेले आहेत. हा पैसा आहे आणि तिथल्या कोर्टामध्ये ती केस दाखल झालेली आहे आणि तिथून तिथल्या कोर्टाने हा आदेश जारी केलेला आहे की याला अटक करावी म्हणून. बरं. तर हे सगळं विरोधकांनी गेल्या हप्त्यापासून हे प्रकरण उचलून धरलं होतं. त्याच्या पुन्हा मणिपूरचा मुद्दा आहे. मणिपूरला जात नाहीत. त्याच्यानंतर अनेक घटना, आताच महाराष्ट्रामध्ये 2-3 घटना घडल्या. परभणीमधली फार मोठी घटना घडली, त्याच्याबद्दल लोकसभेमध्ये विरोधकांनी तो मुद्दा उचलला. त्यावेळेस ह्या विरोधकांनी जे विरोधी पक्ष बाकावर बसलेले जे विरोधी पक्ष आहेत यांनी सक्त त्याला विरोध केला पाहिजे होता. की काय विरोध केला पाहिजे होता? ते ठीक आहे, पहिले तुम्ही अदानीचं काय करता आणि त्याच्यावर कधी गुन्हे दाखल, त्यांना कधी अरेस्ट करता, तुम्ही मणिपूरला कधी जाता आणि हे जे सगळं होत आहे याच्यावर पहिले चर्चा करा, याचा पहिले निर्णय लावा, मगच हे विधेयक तुम्ही इथे पारित करा आणि मग त्याच्यावर आपण चर्चा करू. हे विरोध केला पाहिजे होता. परंतु हे विरोध करू शकले नाहीत. त्याच्यावर चर्चा झाली कारण मोदीला माहिती होतं की आपण तिथे गेलो तर हे सगळं भिसकणार आहे म्हणून हे गैरहजर राहिले. हे कुठेतरी राजस्थानला जाऊन तिथे कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये हजर झाले आणि तिथे आपला कार्यक्रम करत होते आणि इथे लोकसभेमध्ये एक देश एक इलेक्शन याची चर्चा सुरू होती. ह्या सगळ्या गोष्टी जे झालेल्या होत्या हे सगळ्या गोष्टीला कुठेतरी बगल देण्यासाठी आणि ते मुद्दा साईडला करण्यासाठी
मोदींनी केवळ जो एक देश एक इलेक्शन ही जी संकल्पना, हा जे विधेयक आणला, ही फक्त लोकांच्या आणि तिथल्या सदस्यांची दिशाभूल करण्यासाठी, हे अगदी स्पष्ट मत आहे. अगदी स्पष्ट मत आहे. हे फक्त त्या दिवशी त्यांनी लोकसभेमध्ये आणलं. अहो, हे विधेयक पास करण्यासाठी 1/3 बहुमत, याने की 361, म्हणजे तुम्हाला सांगतो की लोकसभेचे 542 सदस्य आहेत, खासदार आहेत, त्यापैकी 361 सदस्याचं बहुमत लागतं. पण त्यांच्याकडे ते नाहीये. त्यांच्याकडे नाहीये ते. आणि त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर पुन्हा हे कसं तरी टाळण्यासाठी, हे करण्यासाठी हे प्रकरण जीपीसी कडे वर्ग करण्यात आलं. पण त्याच्यात आधी एक गंमत मोठी झाली, जे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामधले भारतीय जनता पार्टीचे 20 खासदार गैरहजर होते. एक दिवस अगोदर बीप गेला होता, त्यानुसार सगळ्याला हजर राहायला पाहिजे होतं. हजर नाही राहिले तर मला असं म्हणायचंय की जे 20 लोकांवरती नोटीस बजावल्या होय भारतीय जनता पार्टीने, तसंच तिथले जे सभापती आहेत, अध्यक्ष आहेत, हे मोदीवर नोटीस बजावतील का? मोदीला विचारतील का प्रश्न की तुम्ही का हजर नाही झाले? हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे ना. होय. जसे बाकी खासदार आहेत तसेच मोदीही खासदार आहेत, आणि सगळ्याच्या पाठिंब्याने, सगळ्याच्या एकमताने त्यांना पंतप्रधानाचं पद दिलेलं आहे. मग त्यांना नोटीस बजावतील का? हाही मोठा प्रश्न इथे आता निर्माण झालेला आहे. परंतु तुम्हाला सांगायचं म्हणजे असं आहे की राज्यसभेमध्ये सध्या 231 सदस्य समर्थनासाठी लागतात. आता आहे किती टोटल आहेत, त्याच्यामध्ये समर्थनासाठी 145 ची आपल्याला गरज आहे. तर एनडीए कडे 114 आहेत आणि इंडियाकडे 86 आहेत. आता हे समीकरण कसं जुळून येईल ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ते कळेल. बाबा हे कसं जुळेल, काय होईल. परंतु या विषयामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे की हा जो काय आहे नेमकं विधायक, जर असं विचारलं गेलं, म्हटलं तर आपण आपल्या दर्शकांना किंवा आपल्या प्रेक्षकांना आपण सांगू शकतो की 1 नेशन 1 इलेक्शन ही विधानसभा आणि लोकसभा ही निवडणूक एकाच वेळी घ्यायची. महानगरपालिका त्यात आल्या नाही, त्याच्यामध्ये महानगरपालिका आल्या, त्याच्यामध्ये नगरपालिका आल्या, त्याच्यामध्ये पंचायत समिती निवडणूक आल्या, अशा सगळ्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि हा प्रकार, ही जी तरतूद आहे, ही ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीची एकाच वेळी घेण्याची तरतूद करण्यासाठी विधेयक कलम जे आहे हे 324 समाविष्ट करण्यात येणार आहे. ही करावं लागेल. आणि सगळ्यात प्रश्न पहिला आहे, जे संविधान आहे त्या संविधानाचे तुम्ही किती घटनादुरुस्ती करणार आहोत, किती करणार आहेत? आजपर्यंत 128 झालेले आहेत. 128 129 घटनादुरुस्ती झालेल्या आहेत. अरे अजून त्याचा जो मूळ ढाचाच आहे त्याचा गाभाच तुम्ही काढून त्याच्यावर हल्ला करताय. मग काय म्हणजे हे जे सगळं बदल आणण्याची प्रक्रिया आहे किंवा हे करण्याची प्रक्रिया आहे. कारण सध्या विषय असा आहे की मोदीकडे स्वतःकडे 272चं बहुमत नाही. त्यांना चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारने जे समर्थन दिलंय, आणि ते कुबडीवालं सरकार आज म्हणलं, जरी तुम्ही म्हणत असाल डबल इंजनचं सरकार आहे, तर ही डबल इंजनचं सरकार नाही, 2 कुबड्यावर चालणारं सरकार आहे. हे कधी ढासळू शकतं. याच्यासाठी हे जे आता एक निवडणूक एक देश ही संकल्पना तशी पाहायला गेली तर ह्या देशात त्याची गरज नाही. बरोबर म्हणते सर. हा, कारण ही लोकशाही आहे. याच्यामध्ये हे सगळं करण्या अगोदर मला हेच लोकांना, या सरकारला सांगायचे, तुम्ही इलेक्शन कमिशनरला सुधारावा, त्याला व्यसन घाला, त्याला चांगल्या पद्धतीने हे सगळं करायला सांगा आणि लोकांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सांगा. तुम्ही एका वेळेस 4 राज्याच्या निवडणुकी होत्या, तुम्ही एका वेळेस 4 राज्याच्या निवडणुकी घेऊ शकले नाहीत. पहिले 2 घेतल्या, काश्मीर आणि हरियाणा, पुन्हा तुम्ही झारखंड आणि महाराष्ट्र घेतला. तुम्ही एकाच वेळेस हे एवढं कसं घेऊ शकतो? जर तुम्हाला 4 घेता येत नाहीत
तर पूर्ण भारताचा कसा विचार कसा करणार? कसा कसा घेऊ शकतो? ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे, काही तज्ञांचं म्हणणं आहे की ह्याच्यावर अफाट जनतेचा खर्च होतो, ते कुठेतरी थांबला जाईल. पण नाही, तसं नाही होणार. हे एक नेशन एक इलेक्शन जर या देशात लागू झालं तर प्रत्येक राज्यावरती मोठा घात होईल, राज्याचा विकास होणार नाही. थोडक्यात हुकुमशाही येईल असं म्हणायचं आहे नाही, का तुम्हाला? हुकुमशाहीचा प्रश्न येत नाही. हुकुमशाही, बघा, आपण कुठंतरी असं लोक म्हणतात आपण जी आज अमेरिकेची जी संकल्पना आहे किंवा तिथली जी पॉलिटिकल आहे त्याप्रमाणे आम्ही जातोय, असं त्यांच्या मागे असं जातोय, हे असं काही नाही आहे. ही जी संकल्पना आहे, ही जे सगळं ह्यांना जे करायचं आहे, ह्यांच्या मागे ह्यांचा हेतू खूप वेगळा आहे. की आज याच्यामुळं काय होईल, अनेक पार्ट्या आहेत, सगळ्या पार्ट्या आहेत, त्याच्यातल्या काय छोट्या मोठ्या पार्ट्या कमी होतील, हेही होणार आहे. परंतु या देशामध्ये ही जी संकल्पना राबवण्याचा प्रयत्न सध्या तरी होणार नाही आणि सध्या तरी चालणार नाही. ठीक आहे सर, धन्यवाद. नमस्कार.